आज मी बनवली गव्हाच्या पिठाची दाणेदार बर्फी। ही बर्फी तुम्ही मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खाण्यासाठी बनवून ठेवू शकता। ही बर्फी गव्हाचं पीठ न भाजता कमी तुपामध्ये कमी साहित्यामध्ये तयार होणारे आहे। चला तर मग बर्फी बनवायला सुरुवात करूया। बर्फी बनवण्यासाठी मी इथे घेतलं 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी रवा, त्यामध्ये घातलं चिमूटभर मीठ, थोडीशी हळद आणि 3-4 चमचे तूप घातलं, थोडंसं कोमट करून, जास्त कडकडीत गरम करायची गरज नाही। त्यानंतर हे सर्व मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्टसर मळून घेतलं। पीठ मळून घेतल्यानंतर या पिठाला रेस्ट देण्याची गरज नसते। लगेचच या पिठाच्या छोट्या छोट्या टिक्क्या तयार करून घेतल्या। टिक्क्या तयार केल्यानंतर अशा पद्धतीने अंगठ्याने मध्यभागी थोडंसं दाबून घ्यायचं, यामुळे या टिक्क्या चांगल्या तळल्या जातात। सर्व टिक्क्या तयार करून घेतल्यानंतर गॅसवर तेल गरम करायला ठेवलं, मध्यम आचेवर तेल गरम करून घेतलं आणि या टिक्क्या छान ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेतल्या। टिक्क्या तळताना घाई करायची नाही, सावकाश तळून घ्यायच्या, जेणेकरून या चांगल्या तळल्या जातील। सर्व टिक्क्या तळून घेतल्यानंतर या थंड करून घ्यायच्या। थंड झाल्यानंतर हाताने थोड्याशा चुरून घ्यायच्या। चुरून घेतल्यानंतर या मिक्सरमधून फिरवून घ्यायच्या आहेत। तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडे थोडे तुकडे टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचे। अशा पद्धतीने दाणेदार पावडर तयार करून घ्यायची। त्यानंतर कढईमध्ये अर्धी वाटी तूप घालायचं आणि त्यामध्ये 1.5 वाटी गूळ घालायचा। त्यानंतर हा गूळ वितळवून घ्यायचा। गूळ वितळवण्यासाठी गॅसची फ्लेम खूप कमी करायची, जेणेकरून गूळ करपणार नाही। त्यानंतर गॅस बंद करायचा। आता या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचे आहेत आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर। आणि आता वितळून घेतलेला गूळ लगेचच गरम गरम यामध्ये घालायचा आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर एका प्लेटला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि तयार केलेलं बर्फीचं मिश्रण या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं। हे मिश्रण गरम असतानाच बर्फी सेट होण्यासाठी व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि त्यानंतर एखाद्या जड भांड्याने किंवा प्लेन भांड्याने अशा पद्धतीने छान प्लेन करून घ्यायचं। त्यानंतर बर्फीचे कट मारून घ्यायचे। आपल्या आवडीप्रमाणे बर्फी सेट करून घेतल्यानंतर ही बर्फी अशीच रूम टेम्परेचरवर 1.5 ते 2 तास सेट होण्यासाठी ठेवायची। मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काही ना काही खायला लागत असतं, तर ही बर्फी तुम्ही बनवून ठेवू शकता। मुलं बाहेरचे पदार्थ मागणार नाहीत, ही बर्फी तुम्ही रोज मुलांना देऊ शकता। उद्या आहे रामनवमी। रामनवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि रामनवमीनिमित्त सुद्धा ही बर्फी तुम्ही बनवू शकता। सेट झालेली बर्फी एका प्लेटमध्ये मी काढून घेतली, तर इथे बघू शकता तुम्ही किती छान पीस निघालेले आहेत। एकही पीस तुटलेला नाही, इतकी छान ही बर्फी होते आणि गव्हाच्या पिठाची असून सुद्धा किती दाणेदार होते। या बर्फीची फुल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की पहा। रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।